टी माइंट्री आताच सिंहगड कॉलेजला आली होती आणि त्यावेळेस त्यांनी 100+ म्हणजे 130 अराउंड लोक त्यांनी घेऊन गेले होते. त्यातलाच एक स्टुडंट आपला, त्याचं नाव आहे अनिकेत. तर तो त्याचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स शेअर करेल. बाकीच्या जरी कंपन्या राहतात त्यांचं तसं थोडं नाही की ते gap गॅप असतो. देतात, पण LTIचं असं राहील की आज जर मेल आला तर उद्या नाही तर परवा नेक्स्ट डेला लगेच ते इंटरव्ह्यू ओके. शेड्यूल मग करतात. तो कसा फ्लो असतो, म्हणजे की त्यांच्या काय एक्सपेक्टेशन आहेत, की जर एखादा मी फ्रेमवर्क करतोय हो हो आणि जर जसा तू अप्रोच केला वरून तुला अप्रोच करण्यात आला बरोबर. वगैरे, तर एखाद्या फ्रेशरने ते कसं करायला पाहिजे? म्हणजे पद्मावती मूवी मध्ये तुम्ही एक्झाम्पल देता की राणी पद्मावतीने कसा ड्राईव्ह केला होता ड्राईव्ह इंटरव्ह्यू. केला होता, तसंच म्हटलं आता हीच ती वेळ, हाच तो क्षण आहे की आपण ड्राईव्ह करायचं. तर मी फ्रेशर्सला आवर्जून सांगेल, लास्टला ना ते जेव्हा हे विचारतात ना की त्यांना एक क्वेश्चन आपण विचारलाच पाहिजे. हो म्हणजे मला स्वतःला अशा टाईपचे इंटरव्ह्यू जास्त आवडतात. म्हणजे मी नेहमी क्लासमध्ये तेच बोलत असतो, लेक्चर्समध्ये, की म्हणजे इंटरव्ह्यू कसा झाला पाहिजे की जिथे आपल्याला तो फील आला पाहिजे हो, की मी की जेवढं काही नॉलेज ग्रास्प केलंय किंवा मी काही प्रोजेक्ट केले ते मला भरभरून सांगता पण यावेत बरोबर. तिथे. तर नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे की आपण कोर्टवे पॉडकास्ट सिरीज स्टार्ट केलेल्या आहेत आणि ह्यामध्ये फ्रेशर्सला कसा फायदा होईल याच दृष्टिकोनातून आम्ही जे रिसेंटली कंपन्या क्रॅक केलेले आमचे स्टुडंट आहेत त्यांना पॉडकास्टसाठी बोलवत आहोत. आणि त्यामध्ये आम्ही त्यांना तेच त्यांचा इंटरव्ह्यू फ्लो असेल, त्यांनी कसं प्रिपेअर केलं, फ्रेशरने काय टिप्स फॉलो केल्या पाहिजेत जेणेकरून त्यांना ती त्यांची ड्रीम कंपनी क्रॅक करता येईल, अशाच कंपनीचे आम्ही इंटरव्ह्यू आणि त्यांचे राऊंड्स कसे होतात याबद्दलची इन्फॉर्मेशन यातनं प्रोव्हाइड करत असतो. तर या कंपन्यांच्या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या कंपन्या तर टॅकल करणारच आहोत. बट सिनारिओ कसा आहे की तुम्ही महाराष्ट्रातनं कुठल्याही कॅम्पसमध्ये असाल तर त्या कॅम्पसमध्ये मास रिक्रुटर्स येतात, जसं की ॲसेंचर झाली, इन्फोसिस झाली, कॉग्निझंट झाली. त्यामधलंच एक नाव तुम्ही ऐकलेलं असेलच, ते म्हणजे LTI माइंट्री. तर LTI माइंट्री आत्ताच सिंहगड कॉलेजला आली होती आणि लास्ट इयर, म्हणजे आपण असं बोलूया की लास्ट इयर स्टुडंटसाठी आली होती. आणि त्यावेळेस त्यांनी 100+ म्हणजे 130 अराउंड लोक त्यांनी घेऊन गेले होते, म्हणजे त्यांना ऑफर दिली होती. तर त्यातलाच एक स्टुडंट आपला, त्याचं नाव आहे अनिकेत आणि तो आज आपल्यासोबत आहे. तर तो त्याचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स शेअर करेल, त्याचा प्रिपरेशनचा पाथ कसा आहे जो की तुम्हाला नक्कीच उपयोगी पडू शकेल. चलो स्टार्ट करूया आपल्या पॉडकास्टला. हॅलो अनिकेत. हॅलो सर अँड हॅलो एव्हरीवन. हॅलो. माझं नाव अनिकेत चव्हाण. मी SKN श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सिंहगड इन्स्टिट्यूटचं एक कॉलेज आहे वडगावमध्ये, ओके. तिथून पासआउट झालो आहे 2024 बॅचला. अरे वा. तर सध्या मी आता हैदराबादची एक कंपनी आहे स्क्रोलर बेस म्हणून, तिथं ॲज अ फ्लटर डेव्हलपर काम करतोय. LTIला प्लेस व्हायच्या पहिले अरे वा. आणि आता LTIला प्लेस झालोय मी सध्या. ओके. म्हणजे तू फ्लटरमध्ये पण प्लेस आहेत, म्हणजे तुझ्याकडे हो, तिकडची देखील एक तिकडची ऑफर पण आहे. एक कंपनी आणि आता ओके. LTI मध्ये रिसेंटली प्लेस झालो. ओके ओके, गुड गुड. मग आम्हाला ऐकायला आवडेल तुझा प्रवास रादर, म्हणजे म्हणजे मी जसं इंट्रोड्यूस केलं तुम्हाला की LTI माइंट्रीबद्दल आपण बोलतोय, पण आपल्याला अनिकेतचा हा देखील प्रवास ऐकायला आवडेल की तू ते फ्लटरमध्ये इंटरव्ह्यू कसा क्रॅक केला किंवा तुला त्यांनी कशी ऑफर दिले, त्या गोष्टी सगळ्या ऐकायला आवडतील. सो स्टार्ट करू. तर मी फ्लटरची बॅच आपल्या कोर्टवेमधून फ्लटरची बॅच केलेली आहे. त्यानंतर आमचे जेव्हा फायनल इयरचे एक्झाम झाले त्यानंतर मग मी असे आपले जे प्रोजेक्ट्स जे क्लासमध्ये करून घेतलेले किंवा मी जे स्वतः केले ते लिंक्डइनला पोस्ट करायला सुरुवात केली. त्यानंतर एक फ्लटर डेव्हलपरचा व्हॉट्सअपचा ग्रुप होता, तिथं मी कनेक्ट झालो आणि तिथं मग माझे जे काम होतं मी ते शेअर केलं. तर मला भरपूर लोकांचे अप्रोच आले की तुम्ही डेव्हलपर आहात का, असं तसं. मग त्यानंतर मग एक कतारचे होते ते, त्यांना ना ॲक्च्युली हॉस्टेलसाठी एक ॲप बनवायचं होतं ओके. की तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर आमच्याकडं काम करून देणार का. अरे वा. आमचा प्री एक्झिस्टिंग कोड आहे पण त्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. मग त्यांना जे हॉस्टेलचं ॲप होतं त्यांना साधारण मग त्यांनी $125 मला ऑफर दिली अरे त्यांनी. वा. मग
ते मी माझ्या एका मित्राच्या मदतीने ते जे ॲप आहे ते आम्ही तयार करून दिलं त्यांना. म्हणजे त्यांचा प्री एक्झिस्टिंग कोडच होता, ओके. पण त्यामध्ये आम्हाला खूप चेंजेस करायचे होते, ते चेंजेस करून दिले अच्छा, त्यांना. हे तुझा म्हणजे आधीच एक्सपिरियन्स होता की पहिलाच एक्सपिरियन्स म्हणजे पहिलाच एक्सपिरियन्स कोणासाठी होता, तरी हा, प्रोजेक्ट करण्याचा? कोणासाठी तरी काम करून दिलं मी ते. कॉन्फिडन्स खूपच छान आहे, कारण की फ्रेशर लेवलला असं क्लायंटशी कनेक्ट होणे आणि बोलणे हम्म. म्हणजे खूप अवघड गोष्ट असते ॲक्च्युली ती. आणि ते मला कसं फायद्याचं ठरलंय की कारण आपण जेव्हा सुपर एक्स मध्ये जेव्हा मी पार्टिसिपेट केलं, ओके. म्हणजे जेव्हा पहिलं सुपर एक्स झालं तेव्हापासून मी पार्ट घेतलेला क्या आहे. बात आहे. साधारणतः मी सुपर एक्सचे चौघ केलेत. म्हणजे पहिले चारे. जावाला होतो, बरोबर. देन पायथनला पायथन होतो, वाला होता. IoT साठी जे घेतलं होतं बरोबर. कॉम्पिटिशन त्यासाठी होतं, आणि फ्लटर साठी पण क्या होतं. बात आहे. अ, गुड. त्याच्यामध्ये मला कळालं की आपण कसं टीम मध्ये काम केलं पाहिजे, किंवा जे बरोबर. प्रोजेक्ट्स राहतात आपण जेव्हा कोड लिहितो त्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, डिपेंडन्सीजचे काय एरर येऊ शकतात, बरोबर. किंवा आपला UI कसं भारी दिसला पाहिजे, त्या गोष्टी झाल्या. आणि की आपल्याला गिट कसं मॅनेज करायचं ते पण खूप मला फायद्याचं ठरलं. त्या ज्या गोष्टी मी इकडे शिकलो होतो त्याच मी ज्या आपल्या फ्रीलान्सिंगचे प्रोजेक्ट करतोय सध्या ओके. पण त्यामध्ये इम्प्लिमेंट केलं. अच्छा. म्हणजे फ्रीलान्सिंगच्या प्रोजेक्टसाठी असं म्हणजे टेक्निकल स्किल्समध्ये तुला म्हणजे फायरबेस वगैरे सारख्या गोष्टी तुला माहिती असणे गरजेचे आहेत, कारण की हो, त्याशिवाय तर त्यांचे प्रोजेक्ट कंप्लीट होत नाही. मग बरोबर. तो कसा फ्लो असतो, म्हणजे की त्यांच्या काय एक्सपेक्टेशन आहेत, की जर एखादा मी फ्रेमवर्क करतोय हो, हो. आणि जर जसा तू अप्रोच केला लिंक्डइनवरून तुला अप्रोच करण्यात आला वगैरे, बरोबर. तर एखाद्या फ्रेशरने ते कसं करायला पाहिजे म्हणजे? की एखाद्या फ्रेशरने जर एखादा फ्रीलान्सिंगसाठी जर करायचं असेल, पहिले जो क्लायंट असेल किंवा जे माणसं आपण ज्यांच्याकडून प्रोजेक्ट घेणार आहोत त्यांना बरोबर. आपलं पहिले काम शोकेस केलं पाहिजे. बरोबर. जर बरोबर. आपण जर काही केलं असेल तरच आपण पुढे इम्प्लिमेंट करू बरोबर. शकतो. विनाकारण काही चुकीच्या गोष्टी नको जायला. आणि जर गेलं तर आपलं जे नाव राहतं की डेव्हलपर कम्युनिटी राहतात त्यांच्यात बरोबर. पण नाव खराब होऊन जातं. आणि त्याच्यासाठी ना आपण आपलं जे प्रोफाईल राहतं ते स्ट्रॉंग बनवायला पाहिजे, की विविध प्रोजेक्ट बनवायला पाहिजेत, की वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजवर हँड्स ऑन पाहिजे आपला. तसंच जर फ्लटरमध्ये जर काम करणार असेल तर फायरबेस वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहीत पाहिजे तर काम घेतलं पाहिजे समोरच्याचं. बरोबर. गुड. कारण आपला पण टाइम वेस्ट होत नाही आणि समोरच्याचा पण टाइम वेस्ट होत बरोबर. नाही. सो तुम्ही आता अनिकेतच्या काही गोष्टी ऐकल्या, की म्हणजे आता आपला इंटरव्ह्यू आपण LTI माइंड बद्दलच पॉडकास्ट घेणार आहोत, बट मला ती क्युरिओसिटी वाटली की एक फ्रेशर फ्रीलान्सिंगसाठी कसा काय विचार करू शकतो आणि त्याच्यासाठी काय काय स्किल सेट पाहिजे. बघा, तुमच्या लक्षात आलेलं असेल की त्याने कम्युनिटीमध्ये पण तो कनेक्टेड आहे, पुन्हा तो लिंक्डइनला पण ॲक्टिव्ह आहे, जेणेकरून तो त्याचं काम शोकेस करू शकतोय आणि तिथूनच त्याला एक प्रोजेक्ट मिळाला. सो त्याने तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. चला, मग आता आपण वळूया आपल्या पुढच्या गोष्टींकडे, ते म्हणजे LTIचा इंटरव्ह्यू. ठीक आहे. मग LTIचा कसा सिनारिओ होता, म्हणजे त्यांचं कॅम्पसमध्ये कंपनी आल्यानंतर ॲप्टी वगैरे काय होतं तसं? तर सिंहगड कॅम्पसला LTI ही दरवर्षी येते. तर दरवर्षी येते. हो, तर त्यांचं पॉड जे सिंहगड इन्स्टिट्यूटचं ॲप आहे जे प्लेसमेंट मॅनेजमेंटसाठी, त्याच्यावरती कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं. देन त्यांचं काही दिवसांनंतर मेल आला की तुमची ॲप्टिट्यूड टेस्ट राहील. ओके. मग ॲप्टिट्यूड टेस्ट झाली. त्या ॲप्टिट्यूड टेस्ट नंतर एक कम्युनिकेशन राऊंड राहतो. त्या अच्छा. कम्युनिकेशन राऊंड क्लिअर झाल्यानंतर साधारणतः 2 वीक नंतर त्यांचा इंटरव्ह्यूचा मेल येतो. पण ते कम्युनिकेशन राऊंडमध्ये नेमकं काय, ते टॉपिक देतात की असं ग्रुप डिस्कशन असतं, की त्या टॉपिकवर फक्त आपण बोलायचं असतं असं काय, म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय एक्सपेक्टेड असतं? कम्युनिकेशन राऊंडमध्ये नेमकं असं राहतं की ते सेंटेन्स देतात किंवा ऑडिओ देतात. तो ऑडिओ ओके. आपण रिपीट करायचा राहतो. ओके. देन नंतर पुढचं एक नेक्स्ट क्वेश्चन राहतो की ते एक टॉपिक देतात. त्याच्यावरती आपल्याला जवळपास 50 वर्ड्समध्ये एक स्टोरी सांगायची अरे राहते वा. त्यांना. अच्छा. आणि एक असा पण राहतो की ज्यामध्ये मिसिंग वर्ड्स राहतात. सेंटेन्स दिलेले राहतात, बरोबर. त्यामध्ये आपल्याला जे इंग्लिशचे मिसिंग म्हणजे वर्ड्स आहेत ते. ग्रॅमॅटिकल गोष्टींकडे हो, ते फोकस पण करतात, की ते कम्युनिकेशन थोडक्यात सगळं बरोबर. ओव्हरऑल. अच्छा. तो पण एक मेजर फॅक्टर असू शकतो की पुढच्या राऊंडला पुढच्या सिलेक्ट शॉर्ट करणं. लिस्ट होण्यासाठी, पुढच्या ओके. राऊंडसाठी. ओके. मग पहिला राऊंड वगैरेचा मेल आल्यानंतर मग कसं असतं राऊंड वगैरे काय? देन कम्युनिकेशन असेसमेंट आणि ॲप्टिट्यूड झाली. देन त्यांचा 2 वीक नंतर मेल येतो साधारणतः की तुमचा हम्म. इंटरव्ह्यू राहील. पण LTIचं असं राहतं की जर आज जर मेल आला तर उद्या लगेच इंटरव्ह्यू राहतो त्यांचा. ओके.
म्हणजे बाकीच्या जरी कंपन्या राहतात त्यांचं तसं थोडं नाही की ते गॅप गॅप असतो. देतात, पण LTIचं असं राहील की आज जर मेल आला तर उद्या नाही तर परवा नेक्स्ट डेला लगेच ते इंटरव्ह्यू ओके. शेड्यूल म्हणजे करतात. तो आपल्याला वेळ मिळत नाही, हो, की सिलेक्ट झाल्यानंतर की थोडं रिवाईज करूया वगैरे बरोबर. गोष्टी. सो ऑलरेडी त्यासाठी प्रिपेअर पाहिजे. हां, LTI साठी ऑलरेडी प्रिपरेशन आधीपासून केलेलं पाहिजे होतं. ओके. मग कसा होता पहिला राउंड, काय होतं नेमकं? तर पहिला राऊंड माझा होता टेक्निकल राऊंड. हं. मनीष कुमार म्हणून इंटरव्ह्यूअर होते. ओके. तर त्यांनी साधारणतः मला 13-14 क्वेश्चन्स विचारले. तर पहिले ते जेव्हा जॉईन इंटरव्ह्यू तर मोस्टली ऑनलाईनच घेतं LTI. हं. म्हणजे लास्ट इयर पण त्यांनी ऑनलाईन घेतले होते आणि ओके. प्रिव्हियस इयर पण अच्छा. ऑनलाईनच घेतलेले होते त्यांनी. हं. तर जे इंटरव्ह्यू झालेत त्यामध्ये पहिला तर टेक्निकल राऊंड होता. त्या टेक्निकल राऊंडमध्ये त्यांनी पहिले मला ग्रेटिंग दिलं, मी पण त्यांना ग्रेटिंग दिलं. देन त्यांनी मला इंट्रोडक्शन विचारलं. इंट्रोडक्शनमध्ये मी त्यांना 3 जे प्रोजेक्ट्स मी केले होते ते मेन्शन केले. अच्छा. तर म्हणजे ते रिझ्युमे मध्ये होते तेच हो, प्रोजेक्ट रेझ्युममध्ये बद्दल जे तू माझे बोलला. 3 प्रोजेक्ट्स होते तेच मी हं. केले. एक फ्लटरचा होता स्टॉप बेस कार पुलिंग म्हणून. सेकंड होता की प्लेसमेंट मॅनेजमेंट सिस्टीम जे सुपर एक्समध्ये मी केला येस. होता, पायथनमध्ये केलेला होता ओके. तो. टिकिंटर आणि हां. पायक्यूटिन ते क्या वापरून. बात है! देन हां. जावा एफएक्सचा कॅफे मॅनेजमेंट सिस्टीम कॅफे ट्रॅक जो पण ओके. सुपर एक्समध्ये केलेला होता अरे तो. वाह! मग त्यांना प्रोजेक्ट्स मेन्शन केले. माझ्या टेक्निकल स्किल्स आणि ते सांगितले इंट्रोडक्शनमध्ये. देन ते माझ्या प्रोजेक्ट्सवर आले की तू 3 प्रोजेक्ट्स केले, त्यापैकी मला स्टॉप बेस कार पुलिंग हा प्रोजेक्ट काय त्याबद्दल एक्सप्लेन कर. मग स्टॉप बेस कार पुलिंग जो प्रोजेक्ट होता त्याच्यात 2 मॉड्यूल होते, एक हं. युजरचं आणि एक जो ड्रायव्हर आहे त्यासाठी. बरोबर. बेसिकली मग त्याला ती आयडिया एक्सप्लेन केली. मी जो प्रोजेक्टचा जो फ्लो आहे त्यांना सांगत गेलो, तो सगळा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलनुसार SDLC नुसार सांगत गेलो. हं. त्याच्यामुळे त्यांना कळायला सोपं झालं की प्रोजेक्ट काय, म्हणजे प्रोजेक्टचा मेन उद्देश काय आणि प्रोजेक्टमध्ये कशा कशा स्टेजमध्ये तुम्ही केलेलं आहे. अरे वाह! की जे मी फ्रीलान्सिंगमध्ये किंवा जे सुपर एक्समध्ये पार्टिसिपेट करून जे प्रोजेक्ट्स केले होते त्यानुसार मला समजलं ते. ओके. गुड. मग त्यांचं काय होतं, म्हणजे पहिला टेक्निकल राउंड होता तर तू हो, ते एक्सप्लेन केला, फ्लो सांगितला हो, गोष्टीचा. फ्लो सांगितलं. त्यांचं काय म्हणजे कोडिंग रिलेटेड काय क्वेश्चन वगैरे समोरून का? हो, देन त्यांनी मग मला सायक्लिक इनहेरिटन्सचा सिनारिओ दिला. अरे वाह! सायक्लिक डी-एस-ए. डी मग त्यांनी सायक्लिक इनहेरिटन्सबद्दल मला खूप मोठं एक्झाम्पल दिलं, असं तसं. ते म्हटले हे पॉसिबल आहे का? पण म्हटलं पॉसिबलच नाही होणार त्यांना. मग त्यांना पण मी त्याचा आन्सर एक्सप्लेन ओके. केला. म्हणजे त्यांनी तो OOPचा क्वेश्चन विचारून तोच फ्लो असतो, तोच की फ्लो. मग तिथून लगेच घेऊन जातील तुला लिंक लिस्टमध्ये सायक्लिक लिंक लिस्ट असतं. बरोबर. कसं फाइंड आउट करायचं? गुड. त्यांनी तर तो क्वेश्चन संपला. देन त्यांनी मला OOP कडे घेऊन गेले. OOP मध्ये ते विचारलं की तुला OOP माहिती आहे का? मी म्हटलं येस. ते म्हटले की एक्सप्लेन कर मग. OOP मग साधारण पहिले मी काय केलं की जो क्वेश्चन होता ना त्याला डिवाइड केलं वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये. पहिलं OOP त्यांनी म्हटलं, मग पहिले मी OOPची डेफिनेशन सांगितली अरे वाह! आणि लास्टला असं सांगितलं की ॲट द एंड ज्या रिअल टाइम प्रॉब्लेम आहे तेच आपल्याला प्रोग्रामिंगच्या मदतीने सॉल्व्ह करायचे, म्हणून OOPचा OOP. फायदा होतो. बरोबर. देन गुड. त्यांना मग 4 पिलर सांगितले. 4 पिलर पहिले इनहेरिटन्स सांगितलं. इनहेरिटन्समध्ये त्यांना एक्झाम्पल दिलं की जे वडिलांकडून आपल्याकडे येतं. रिअल टाइम म्हणजे रिअल थोडक्यात. टाइम एक्झाम्पल सांगितलं आणि एक टेक्निकल एक्झाम्पल सांगितलं की ऑब्जेक्ट क्लासच्या ज्या मेथड आहे त्या स्ट्रिंग क्लासकडे वाह, येतात. वाह, वाह! म्हणजे मी प्रत्येक क्वेश्चनला एक टेक्निकल एक्झाम्पल आणि एक एक रिअल रिअल टाइम टाइम एक्झाम्पल एक्झाम्पल असं सांगत एक्सप्लेन होतो. करत गेलो. देन इनहेरिटन्सचं झालं, नंतर हं. ॲब्स्ट्रॅक्शनबद्दल बोललो. ॲब्स्ट्रॅक्शनसाठी मला माझ्या कानात हेडफोन्स होते, तर मी त्यांना सांगितलं की हेडफोन्समध्ये आपला असं राहतं इयरबड्समध्ये की ANC कसं वर्क करतं ते आपल्यासाठी ॲब्स्ट्रॅक्ट क्या राहतं, बात है! वाह, वाह! पण आपण ते सॉन्ग एन्जॉय करतो ते. बरोबर. अरे वाह! अ, म्हणजे हे असं असतात रे, असे आपण इंटरव्ह्यूमध्ये जर आन्सर्स केले ना, तर त्यांच्या लक्षात येतं की याला ॲक्च्युअल रिअल टाइम गोष्टी कळत हो. आहेत. इम्प्लिमेंटेशन काय आहे, कन्सेप्ट काय आहे आणि त्याला मॅप कसं करायचं हे लक्षात येते. हो, त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल अरे दिसत वाह! होती भारी. मला. देन नंतर एनकॅप्सुलेशन बद्दल हं. बोललो की एनकॅप्सुलेशनचं त्यांना बेस्ट एक्झाम्पल मी जे सांगितलं ते चहाचं सांगितलं की ओके. चहामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी टाकत राहतो, साखर टाकत हां, राहतो, हां. चहाची पत्ती टाकत राहतो, दूध टाकत राहतो. हे सगळं एक मिक्सचर राहतं, पण त्याला एकच एंटिटी कन्सिडर करतो. अरे वाह! त्यांना गुड. ते तर आन्सर त्यांना खूप आवडलं. अरे वाह! देन मी ते झाल्यानंतर त्यांना पॉलिमॉर्फिझमबद्दल मी घेऊन गेलो. ओके. पॉलिमॉर्फिझमचे मग त्यांना कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम आणि रन टाइम पॉलिमॉर्फिझम दोघांचे एक टेक्निकल एक्झाम्पल आणि रिअल टाइम एक्झाम्पल सांगितले. हं. त्यानंतर पुढचा जो इंटरव्ह्यू होता
त्यांनी मला विचारलं की तुला स्ट्रिंग बद्दल आयडिया आहे म्हणजे का? तेव्हाच लगेच किती वेळाचा होता म्हणजे हा टेक्निकल इंटरव्ह्यू माझा तेव्हा? टेक्निकल इंटरव्ह्यू साधारणतः 20 ते 25 मिनिटांपर्यंत ओके, चालला. अच्छा. मग त्यांनीच हा क्वेश्चन विचारला का हो, पुढे असं? हो. त्यांनी पुढचा क्वेश्चन मला विचारला की तुला स्ट्रिंग बद्दल आयडिया आहे का? ओके. मग स्ट्रिंग बद्दल तू किती सांगू म्हणजे स्ट्रिंग मध्ये तू किती प्रकारे ऑब्जेक्ट तयार करू शकतो? ओके. तर मग म्हटलं की हा टर्निंग पॉइंट आहे आपल्या इंटरव्ह्यूचा, जसं की जस पद्मावती मूवी मध्ये तुम्ही एक्झाम्पल देता की राणी पद्मावतीने कसा ते ड्राईव्ह केला होता ड्राईव्ह इंटरव्ह्यू. केला होता, तसंच म्हटलं आता हीच ती वेळ, हाच तो क्षण आहे की आपण ड्राईव्ह करायचं. क्या बात तर आहे. मग मी त्यांना सांगितलं की दोन प्रकारे होऊ शकतात, एक स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये होऊ शकतो आणि एक फिक्स वाह! सेक्शन वरती. वाह! मग त्यांना म्हटलं की माझ्याकडे पेन टॅबलेट आहे, मी तुम्हाला त्यावर ड्रॉ करून एक्सप्लेन करू का? ते म्हटले नाही, तू ओरली सांगू शकतो तर सांग म्हटलं. मग त्यांना मग मी पूर्ण आपलं JVM आर्किटेक्चरचा जो फ्लो शिकलो होतो हं. तो पूर्ण एक्सप्लेन केला त्यांना. त्यांना स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल कुठं राहतो किंवा हीपमध्ये कसे ऑब्जेक्ट तयार होतात हं. न्यूने केल्यानंतर. त्याला इतके इम्प्रेस झाले की ते डायरेक्ट म्हटले की आय एम इम्प्रेस विथ युअर आन्सर अरे अनिकेत. वाह! अरे वाह! मग त्यांनी तो झाल्यानंतर त्यांनी मला कलेक्शन फ्रेमवर्क वरती घेऊन गेले. ओके. मग कलेक्शन फ्रेमवर्क वरती त्यांनी सेट आणि मॅपचा डिफरन्स विचारला. देन विचारलं की की ज्या राहतात त्या की कशा सॉर्ट करू शकतो ओके. ते. मग नंतर सेट आणि मॅपचा डिफरन्स हा कॉमन क्वेश्चन आहे हो, बरं का, कॉमन बऱ्याचदा क्वेश्चन विचारला आहे. जातो. LTIच्या पण कॉमन क्वेश्चन मध्ये विचारला हां. गेलेला आहे. देन त्यांनी मला ट्री मॅप बद्दल, ट्री सेट बद्दल विचारले. तर जे इंटरव्ह्यूअर होते त्यांचे टेक्निकल क्वेश्चन संपले होते, तर त्यांनी मला पुढचा क्वेश्चन याच्याबद्दल विचारला की तू नवीन टेक्नॉलॉजीजवर काम करू शकतो की तू ओके. आधीपासून फ्लटरवर काम करतोय, जर तुला जर रिॲक्ट वगैरे दिले तर तुला चालेल का? म्हटलं चालेल सर, की मला ज्या नवीन टेक्नॉलॉजीज ते ऑब्व्हियसली शिकायला आवडतं. बरोबर. आणि इनफॅक्ट मी जावा, पायथन, फ्लटर आणि आत्ता स्प्रिंग बूट शिकण्याचा प्रयत्न करतो. अरे वाह! मग त्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुला रिलोकेशन दिलं किंवा नाईट शिफ्टमध्ये काम करायला दिलं तर तुला चालेल का? मग हं. मी त्यांचं आन्सर प्रिपेअर करून ठेवलं होतं की रिलोकेशनसाठी की मी इंजिनिअरिंगसाठी नाशिकवरून मी इकडंपर्यंत आलेलो आहे. बरोबर. तसंच की नाईट शिफ्टसाठी आम्ही फायनल इयरचे जे प्रोजेक्ट्स होते किंवा एक्झाम्स होतात त्यासाठी नाईट शिफ्टमध्ये काम केलेलं आहे मित्रांसोबत. तर मला आवडेलच की कंपनीची ज्या पण माध्यमातून माझ्या माझ्या हेल्पने जी पण ग्रोथ होऊ शकेल त्याबद्दल मी रेडी राहील. अरे वाह! त्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुला माझ्याबद्दल काही क्वेश्चन आहे का? तर मी फ्रेशर्सला आवर्जून सांगू इच्छितो की लास्टला ना ते जेव्हा हे विचारतात ना हं. की त्यांना एक क्वेश्चन आपण विचारलाच पाहिजे की बरोबर. कारण त्यामध्ये कसं राहतं की आपण जो कॅन्डिडेट आहे आणि जो इंटरव्ह्यूअर आहे दोघांमध्ये कम्युनिकेशन राहतं ओके. आणि त्यामध्ये की आपला एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो की त्या इंटरव्ह्यूअरला वाटतं की जो कॅन्डिडेट आहे तो हं. इच्छुक दिसतोय, आपला त्याचा जो कल आहे तो आपल्या कंपनीकडे बरोबर. जास्त आहे इतर कंपनीपेक्षा, बरोबर. त्याच्यामुळं विचारला पाहिजे. बरोबर. हा तर पॉइंट महत्त्वाचा आहेच. म्हणजे असं डायरेक्टली नाही एक क्वेश्चन असं सोडून नाही हो, द्यायचं. बरोबर. एक क्वेश्चन विचारलाच पाहिजे. ठीक आहे. कारण मग त्यांना वाटतं की हा इंटरेस्टेड आहे, बरोबर. ते फायद्याचं ठरलंय. बरोबर. आणि तर मग मी क्वेश्चन विचारला की मी माझ्या माहितीनुसार काढलंय की माझी जी माहिती साईटवर वाचली त्यानुसार LTI वेगवेगळ्या जे सेक्टर्स आहे त्यामध्ये काम बरोबर. करते, वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हाइड करते. तर तसंच की वेगवेगळे प्रोजेक्ट्स, तर अजून अपकमिंग जे प्रोजेक्ट्स किंवा करंट प्रोजेक्ट्स जे अजून LTI म्हणजे जे अजून लोकांपर्यंत पोहोचलेले नाही त्याबद्दल तुम्ही सांगा. तर त्यांनी मला 2 प्रोजेक्ट्सबद्दल सांगितले, एक कॅनव्हास आहे आणि जेन आहे. अरे वाह! हे जे 2 वर्ड्स त्यांनी सांगितले ते मला HR इंटरव्ह्यूसाठी कामात पडले. हो का? हो. क्या बात आहे. मग काय झालं HR इंटरव्ह्यू कधी होता? त्याच अ, दिवशी लगेच होता का नाही, टाईम? HR इंटरव्ह्यूसाठी ना त्यांनी जवळपास 1-2 वीकचा गॅप दिला ओके. होता. हां. जसं मी पहिले बोललो की त्यांचं आज जर मेल आला तर उद्या लगेच इंटरव्ह्यू राहतो. बरोबर. HRचं पण तसंच होतं की त्यांचा मेल आला साधारणतः 2 वीकमध्ये, तर मेल आला लगेच दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू होता. तर त्यांनी HR आले तर HRचा जो इंटरव्ह्यू होता साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये संपला होता हं. माझा. तर चिन्मय काजळे म्हणून होते, ते मुंबईच्या ऑफिसला आहेत ते. त्यांनी मला विचारलं की तुझं इंट्रोडक्शन दे. मग इंट्रोडक्शन दिल्यानंतर त्यांनी पहिले कन्फ्यूज झाले की मी प्रोजेक्ट सांगितले की इंटर्नशिप. ते विचारलं की तू 3 इंटर्नशिप केलेत, पण मी त्यांना नंतर कन्फर्म केलं की 3 प्रोजेक्ट्स केले तुम्ही. ओके. तर मग ते बोलले की ठीक आहे म्हणे,
तुला जर असं कधी झालंय का म्हणजे की तू आता जे 3 प्रोजेक्ट्स केले त्यामध्ये तुला कधी कॉन्फ्लिक्ट झालंय का टेक्नॉलॉजी चूज करताना ओके. की झालं असेल तर मग तू कसं केलं? मग त्यांना सांगितलं की मी जो स्टॉप बेस कारपूलिंग जो फ्लटरमध्ये प्रोजेक्ट केला ॲक्च्युली त्यासाठी मला कॉन्फ्लिक्ट झालं होतं की जावा चूज करायची की फ्लटर, कारण मला दोघांमध्ये हँड्स ऑन होता. अरे वा. पण फ्लटर कसं होतं की तेव्हा लायब्ररीज खूप अवेलेबल आहेत बरोबर. त्या आणि सपोर्ट पण खूप अवेलेबल आहे आणि रिच यू आय रिच यू दिसतो. आहे, मुळात रिच यू रिच आहे. यू आय हां, आणि की फायरबेस आणि त्यासोबत इझिली कम्पॅटेबल आहे ते. बरोबर. सो मग त्यांना एक्सप्लेन केलं की आम्ही हे जे होतं की जावा आणि फ्लटरमधलं कॉन्फ्लिक्ट कसं दूर केलं की जे डॉक्युमेंटेशन आहे त्याबद्दल वाचलं, जे आमचे मेंटर्स आहेत त्यांच्याकडून गाईड घेतला, तसं ते अँसर दिलं. अरे वा. देन त्यांचा नेक्स्ट क्वेश्चन होता की तुला जर रिलोकेशन दिलं आणि नाईट शिफ्टमध्ये काम करायला दिलं तर चालेल. जे टेक्निकलला आन्सर दिलं होतं तेच त्यांना HR राऊंडला आन्सर हां. दिलं. देन त्यांनी पण विचारलं की तुला जर काही क्वेश्चन असेल तर विचार. मग मी त्यांना पण तोच क्वेश्चन विचारला. अरे वा. आणि मी जे स्टुडंट्स आहेत त्यांना सांगू इच्छितो की जे LTIचा जो इंटरव्ह्यू राहतो ना, हं. त्यांचे जे कॅल्क्युलेशन राहतं मार्क्सचं ते ॲप्टिट्यूड टेस्टचं पण राहतं, कम्युनिकेशन ओके. पण इन्क्लूड करता, टेक्निकल राऊंड पण इन्क्लूड करता आणि HR राऊंड पण इन्क्लूड म्हणजे करतात. ओव्हरऑल 4ही राऊंडचे मार्क्स कन्सिडर करूनच ते सिलेक्शनचा मेल हो, ते करतात. सिलेक्शनचा मेल करतात. ओके. म्हणजे ही सा- गोष्ट महत्त्वाची आहे की हो, कुठलाही राऊंड असाच वाऱ्यावर नाही द्यायला पाहिजे वाऱ्यावर नाही स्टुडंट्सनी. दिला पाहिजे ॲक्च्युली. भारी. तर आणखी? त्यानंतर मग साधारणतः 1-1.5 महिन्यानंतर त्यांचा मेल आला की कॉलेजकडे लिस्ट येते त्यांची अच्छा. की तुम्ही सिलेक्टेड आहात. ओके. छान आहे. म्हणजे कसं, म्हणजे LTI मास रिक्रुटर जरी असेल तरी त्यांची इंटरव्ह्यू प्रोसेस, त्यांचे हो, क्वेश्चन्स फार टेक्निकल आहेत. हो, म्हणजे मला स्वतःला अशा टाईपचे इंटरव्ह्यू जास्त आवडतात. म्हणजे मी नेहमी क्लासमध्ये तेच बोलत असतो लेक्चर्समध्ये की म्हणजे इंटरव्ह्यू कसा झाला पाहिजे की जिथे आपल्याला तो फील आला पाहिजे हो की मी की जेवढं काही नॉलेज ग्रास्प केलंय किंवा मी काही प्रोजेक्ट केले ते मला भरभरून सांगता पण यावेत तिथे. बरोबर. ठीक आहे. खूप छान वाटलं तुझा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकून. असंच खूप म्हणजे बोलायला खूप आहे. मलाही माहिती आहे की तू इंटरव्ह्यूबद्दल अजून गोष्टी सांगू शकतोस, हो, सगळ्या गोष्टी. बट टाईम कन्स्ट्रेंट टाइमचं. आहे. सो थँक्यू सो मच अनिकेत, तू आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू थँक्यू. सर.